तुम्ही पाहता एबीपी माझा. नगरपालिकेच्या नाक्यावर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणार आहोत परभणी जिल्ह्यातल्या मानवतमध्ये. मानवत नगरपालिकेवरती सध्या काँग्रेसची सत्ता आहे. विशेष म्हणजे मानवतकरांनी दरवेळी वेगवेगळ्या पक्षाला सत्तेत बसवले. मानवत शहराच्या काय काय समस्या आहेत, त्या लोकांना त्याबद्दल काय वाटतं याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्याआधी मानवत नगरपालिकेमधलं पक्षीय बलाबल कसं आहे आपण जाणून घेऊया. काँग्रेसची सत्ता मानवत नगरपालिकेवरती आहे. काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे 14 नगरसेवक इथे आहेत. राष्ट्रवादीचे 3, शिवसेनेचे 1 असे एकूण 18 नगरसेवक मानवत नगरपालिकेमध्ये आहेत. आणि यावर्षी मानवतकर कोणाला निवडून देणार, काय त्यांच्या समस्या आहेत, कोण हवंय त्यांना सत्तेमध्ये, पाहूया. नमस्कार, मी रवींद्र मुंडे. एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलोत परभणी जिल्ह्यातल्या मानवत नगरपालिकेच्या नाक्यावरती. या पालिकेच्या नाक्यावर नेमक्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत आणि सामान्य जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा हे जाणून घेणार आहोत. अर्थात सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया सत्ताधारी पक्षाचे नेते आणि नगरसेवकांकडून. सर, मला सांगा की नेमक्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अपेक्षापूर्ण अशी काय कामं झालीत मानवत शहरामध्ये? नाही, मी यापूर्वीच सांगितलंय की ते अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत आणि मागच्या 2.5 वर्षात सगळ्या पक्षाचं मिळून कडबोळ तयार झालं आणि त्यांचं काम फक्त गुत्तेदारीचं राहिलं. त्याच्यामुळे आम्ही दूर झालो प्रशासनातून. यामुळे आता परत नव्या जोमानं काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उतरेल. तुम्ही नगरसेवक म्हणून इथे राहिलेला आहात किंवा आता सध्या विद्यमान नगरसेवक आहात. मला सांगा की सगळी अपेक्षा पूर्ती झाली? हो, 100%. ताईनं म्हटल्याप्रमाणे की सार्वजनिक शौचालय नाही तर आता सध्या तलाब कट 32 लाख शौचालयाचं सध्या महिला यूज करतात. बांगल प्लॉटवर 20 लाख शौचालय सध्या पेईंग यूज पेर चालू सध्या आहेत. आणि पाण्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे, पण तरी एक्सप्रेस फिल्टरसाठी आम्ही खूप प्रयत्न केले. 140 पोलचं काम सुद्धा झालेलं आहे, पण तिथे जरी ग्रामस्थांनी काही कारणास्तव ते काम अडविल्यामुळे सध्या एक्सप्रेस फिल्टर होऊ शकल्यामुळे सध्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे सध्या म्हणून. बरं, इतर कुठली कामं आहेत जी पक्षाने पूर्ण केलेली आहेत सत्ताधारी पक्षाने? मला तर वाटतंय आम्ही 2.5 वर्ष होतो, आम्ही तर पूर्णपणे ठामपणे मानवत भाषेसोबत होतो. त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर मानवत भाषेला माहिती आहे त्यांना काय दुःख झालं, काय जे काय कामं राहिलेले ते 2.5 वर्षामध्ये काय झालेले नाही. तुमच्या कार्यकाळामध्ये सगळी कामं झाली का? हो, काय झालेली. पाण्याचं झालेली आहे, पुन्हा स्वच्छताचं झाली, रोडचं झालेली आहे, नाल्याचं झालेली आहे. बरं, नक्कीच पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न पूर्ण निकाली निघा असं म्हणणं आहे त्यांचं. यांच्या 2.5 वर्षावर बोलतो. बदनसीब मानवत वासियों की कहानी, 4 करोड में सिर्फ 3 बार पाणी, असे यांचे 2.5 वर्ष होते. 2.5 वर्षामध्ये इरळत ते मानवत पाईपलाईन केली, पाईपलाईनच खाल्ली. 4 कोटी रुपयामध्ये मानवतला 3दा पाणी प्यायला भेटलं. कॅल्क्युलेशन करा, एक पाण्याची बॉटल आपल्याला केवढ्याला पडली. यांनी 2.5 वर्षाचं सांगून पुढचे 2.5 वर्ष माहिती त्यांनीच सांगितलं, त्यांचेच ब्रँड होते. बरं, पाण्याची समस्या मोठी निकारीची जाणवते असून सुद्धा? बरोबर आहे, पाण्याचं नियोजन अत्यंत गलथान आहे. नियोजनाचा अभाव आहे. या मानवत शहरामध्ये सामान्य जनता असमाधानी आहे आणि काउन्सिल मात्र पूर्णपणे समाधानी आहे. इतर समस्यांचं काय? बरं, प्रत्येक कामामध्ये भरपूर मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. नक्कीच सत्ताधारी पक्ष असो की विरोधक असो त्यांचे दावे प्रतिदावे चालत राहतील, पण मला सांगा की सामान्य मानवतकरांना नेमक्या कुठल्या कुठल्या समस्याला आज तोंड द्यावं लागतं? मानवत नगरपालिकेला सध्या पाण्याची परिस्थिती 10-12 दिवसानंतर एकदा पाणी सुटतं. त्यामध्ये मानवत नगरपालिकेला लग्न असो विवाह असो त्याच्यामध्ये टँकरची सुद्धा सुविधा नाही. नक्कीच पाण्याचं तर आहेच आहे, पण आरोग्य असेल किंवा कचऱ्याच्या बाबतीतल्या इतर समस्या देखील आहेत. समस्या तर भरपूर आहेत, पण मानवत नगरपालिकेच्या वतीनं तुम्हाला सांगतो की जसं केंद्रामध्ये काँग्रेस भ्रष्टाचारामध्ये बाहेर गेलं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे मंत्रालयामध्ये रेकॉर्ड जाळ्या गेलं, तसाच प्रकार या ठिकाणी मानवतमध्ये ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. जे सगळे काँग्रेसचे आहेत त्यांनी जिथं की इलेक्ट्रॉनिकची लाईटच नाही तिथं शॉर्ट सर्किट झालं. या पद्धतीनं सगळे कागदपत्र जाळले आणि या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर भूखंड या ठिकाणी मानव शहराचा लाटला गेलेला आहे. आणि याच्यातूनच तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये या मानव शहरामध्ये शिवसेना बीजेपीला भवितव्य आहे, दुसऱ्या कोणत्याही सत्ताधाराला भवितव्य नाही. खरं तर यांचा आरोप पण आहे की काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी म्हणा किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कागदपत्र जाळली म्हणून असा आरोप आहे. नाही, तो आमच्या काळातला नाही कार्यक्रम. जो आहे
तो त्यांना विचारू शकतो. बरं नक्की तोही विचारूया आपण त्यांच्या की नेमका हा आरोप नेमका काय आहे त्याचं विश्लेषण तरी आम्हाला काय ऐकायला मिळेल. आम्ही 2.5 वर्ष भाऊ सोबतच होतो. बरं नक्कीच त्यांची अडचण आपण समजू शकतो की त्यांच्या अडचणी काय आहेत हे आता आपल्याला पाहायलाच मिळाल्या आहेत. पण सामान्य मानोतकरांच्या आणखी समस्या आहेत त्याही पलीकडे, त्या नेमक्या काय आहेत हेही जाणून घेऊया. ताई मला सांगा की महिलांच्या बाबतीत काय समस्या आहेत शहरामध्ये जाणवतात? स्वच्छतागृह आहे म्हणायलेतच त्यांनी, पण जिथं पाहिजे तिथं नाहीत ना. जिथं हवे आहेत तिथं पाहिजे ना. म्हणजे आठवडी बाजारामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये. आणि तुम्ही पाणी यायला म्हणतायत 12 दिवसाला, येतंय पाणी 12 दिवसाला, पण इतकं घाण का ते पाणी आहे का शरबत आहे तेच कळत नाहीये. पाण्याचा अशुद्धतेचा प्रश्न आहे. हा तेच आहे आमचं पण कारण. पाणी खूप अशुद्ध आहे. पाण्यासाठी फिल्टर आहे, पण त्या फिल्टरचा उपयोगच होत नाहीये. खरंच उदाहरण देऊन मी सांगते तुम्हाला की माझ्याकडे गेस्ट आले होते. आपल्याकडे तर ही परंपरा आहे की आल्यानंतर सुरुवातीला पाणी वगैरे चहा पाणी करणं. तर पाणी घेऊन गेले मी सुरुवातीला, तर त्यांनी समजले की सरबतच आहे. ते तर म्हणाले की नको सरबत नको, अगोदर मला पाणी दे. नक्कीच मजेशीर प्रसंग आहे खरं तर. मला सांगा घंटागाडीची वगैरे सोय असायला पाहिजे. आम्हाला रोज प्रॉब्लेम येतो की आम्ही कचरा कुठे टाकावा. कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि समोर टाकला तर तो रोज काही नेत नाहीत आणि आपल्याच घरासमोर घाण होते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काहीतरी सोय केली पाहिजे. बरं नक्कीच. या गढूळ पाण्याचा असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल, आपण सत्ताधाऱ्यांनाच विचारूया. हे दोन प्रॉब्लेम नेहमी स्त्रियांकडून किंवा महिलांकडून ऐकायला मिळत आहे. तिसऱ्याला आपली नगरपालिका 1950 मला माहित 1950 आहे. त्यावेळेसचे कर्मचारी काहीतरी 140 होते आणि आज 2016 चालू आहे आणि कर्मचारी संख्या तीच आहे, 140च आहे. तर आता तेवढा फरक तुम्ही बघू शकता की कर्मचारी संख्या त्यावेळेस किती होती आणि आज किती आहे. त्याच्यामुळे थोडाफार कचरा प्रॉब्लेम आहे. तर शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कर्मचाऱ्याची भरती करावी. बरं गढूळ पाण्याचं काय? गढूळ पाण्याचा थोडं फिल्टरचा प्रॉब्लेम आहे आणि ते दुरुस्त करून आम्ही स्वच्छता पाणी देण्याचा प्रयत्न करू. फिल्टर दुरुस्त करून स्वच्छ पाणी मिळेल असं म्हणतात सत्ताधारी. ते आम्ही करणार आहेत, कारण यांची सत्ताच येणार नाही. यांना बघितलं लोकांनी यांचं काय झालंय तर. नक्कीच खरं तर दावे प्रतिदावे चालत राहतील, पण अजूनही सामान्य मानोतकरांच्या मनामध्ये एक नगराध्यक्ष आहे की जो या सगळ्या समस्यांचं निराकरण करत. नेमका नगराध्यक्ष कसा असावा हे देखील आपण सामान्य मानोतकरांकडून जाणून घेऊया की नगराध्यक्ष कसा असला पाहिजे. बरं का, नगराध्यक्ष म्हणजे लोकांच्या समस्या जाणून आणि मानवतमध्ये मोठे प्रोजेक्टचं नियोजन करून ते मोठे प्रोजेक्ट आणणारा असावा आणि चारित्र्यवान असावा. नक्कीच चारित्र्यवान असावा आणि मोठे प्रोजेक्ट आणणारा देखील नगराध्यक्ष असावा असं मत आहे. मला थोडक्यात सांगा की नगराध्यक्ष तुमच्या मनात कसं आहे की बाबा काय सुविधा केल्या पाहिजेत त्यांनी? अगोदर स्वच्छतेची, पाण्याची, पाणी निर्मळ आलं पाहिजे आणि कुठेच घाण नसली पाहिजे. शौचालय जागीच्या जागी पाहिजे. सामान्य मानोतकरांच्या मनात नगराध्यक्ष कसा आहे? नगर इमानदारच पाहिजे, प्रामाणिकच पाहिजे आणि दूरदृष्टी असणारा पाहिजे. विकासाची दूरदृष्टी असणारा पाहिजे. कसा हवा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष सर्वसामान्याचे प्रश्न सोडवणारा आणि शहराच्या दृष्टीने विकासाचा विचार करणारा असावा. मानोतकरांच्या प्राधान्याने कुठल्या समस्या आहेत बरं? त्या समस्यांचं निराकरण त्याच्याकडून व्हावं अशी अपेक्षा. मुख्य म्हणजे जास्त मोठा विकास नाहीये. बरेच बेरोजगार लोक आहेत, त्यांच्यासाठी गाळे बांधले पाहिजेत. गाळ्याची कमतरता कमी आहे माणूस शहरामध्ये, त्यामुळे नवीन दुकानदाराला चान्स मिळेल. नक्कीच सामान्य मानोतकरांच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता व्हावी अशीच आपण शुभेच्छा किंवा मनोकामना व्यक्त करूया. पुन्हा भेटूया नव्या नाक्यावरती. तोपर्यंत कॅमेरामन मोहम्मद समीसह मी रवींद्र मुंडे, एबीपी माझा, मानवत, परभणी.